मित्रांनो, ट्राय ऑन टूर 6 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आम्ही रवांगलाला जाताना मध्ये एक स्टॉप घेतला होता. तिथे मनू बघा एका आजीबरोबर कशी छान खेळत होती आणि त्यांच्याकडे जे पेट्स होते त्यांच्याबरोबर ती खूप रमली होती. तर पुन्हा एकदा मी नामचीवरून रवांगलाला जाताना काही जे आमचे अनुभव आहेत ते ह्या व्लॉग थ्रू शेअर करते. तसंच ज्या सबस्क्रायबर्सनी आमचा अगोदरचा ब्लॉग बघितला नाहीये नामचीचा, जर त्यांनी इथून बघितला तरी त्यांना लिंक लागेल. त्यामुळे काही ज्या व्हिडिओज मी ॲड नाही केल्यात त्या इथे सुरुवातीला मी तुमच्यासोबत शेअर करते. तसंच हे जे समुद्रोपस्से या ठिकाणी आपण गेलो होतो नामचीमध्ये, त्याच्या खालीच त्यांचं एक्झिबिशन हॉल पण आहे. तिथे आम्ही काही त्यांचे पुरातनी गोष्टी टिपल्या आणि ह्याच त्या रील्स ज्या आम्ही तिकडच्या अगदी सिनिक व्ह्यू मध्ये काढलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या असतील तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा स्पॅमजॅम टेल्सला. त्याच सोबत तुम्हाला आमचे अगोदरचे सिक्कीमचे एपिसोड्स कसे वाटले ते सुद्धा आम्हाला सांगा. रवांगला हे निसर्गप्रेमी आणि शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इथलं स्वच्छ वातावरण, ढगांनी भरलेले रस्ते आणि प्रत्येक वळणावर दिसणारं अप्रतिम दृश्य मनात कायमची आठवण बनून राहतं. रवांगला सिक्कीमचं एक असं ठिकाण जिथे प्रत्येक क्षण निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जाऊ. तर हिमालयाच्या कुशीत वसलेल्या छोट्या छोट्या गावामध्ये आजही अनेक गूढ कथा आणि समजुती ऐकायला मिळतात. त्याचपैकी एक प्रसिद्ध कथा आहे डोंगरातील शिट्टीचा आवाज. तर चला ह्याबद्दलही जाणून घेऊया. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या पहाडी गावात लोक रात्री उशिरा जंगलाच्या दिशेने जाणं टाळायचे. गावकऱ्यांचा असा समज होता की रात्री जर कोणाला डोंगरातून शिटीचा आवाज ऐकू आला तर त्या आवाजाला उत्तर द्यायचं नाही, कारण तो आवाज एखाद्या माणसाचा नसून जंगलातील आत्मेचा असतो. तर हे कशावरून? थांबा सांगते. एकदा गावातील एक तरुण गुराखी आपल्या मेंढ्या शोधत शोधत उशिरापर्यंत डोंगरावर थांबला. अचानक त्याला दूरवरून शिटीचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले, पण काही वेळाने पुन्हा तोच आवाज आला आणि मग काय, उत्सुकतेपोटी त्यांनी ही शिट्टी वाजवून उत्तर दिलं. क्षणात आजूबाजूला दाट धुके पसरलं. झाडांची पाने जोरात हलू लागली आणि त्याला असं वाटलं की कुणीतरी त्याच्या मागे चालत आहे. तो घाबरून गावाकडे धावू लागला. गावात पोचल्यावर त्याने सगळी गोष्ट सांगितली. गावातील वडीलधाऱ्यांनी त्याला सांगितलं, डोंगर आणि जंगलाला स्वतःची शक्ती असते, काही आवाजांना उत्तर द्यायचं नसतं. त्या दिवसानंतर गावात आजही एक समज आहे, रात्री डोंगरातून शिटी ऐकू आली तर शांत राहायचं, कारण काही रहस्य निसर्गातच लपलेली बरी. तर ऐकलं का मित्रांनो, पहाड फक्त सुंदर नसतात, तिथल्या प्रत्येक वाऱ्यामागे एक गूढ कथा दडलेली असते. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. रवांगला हे दक्षिण सिक्कीम मधील एक सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. समुद्र सपाटीपासून साधारण 7000 फूट उंचीवर वसलेलं हे ठिकाण आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी, हिरव्यागार डोंगरांसाठी आणि थंडगार हवामानासाठी प्रसिद्ध आहे. इथून कंचनजंगा पर्वतरांगेचं मनमोहक दर्शन होतं, जे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतं. रवांगलाचं मुख्य आकर्षण म्हणजे बुद्धा पार्क, जिथे आता आपण आहोत, जिथे भगवान बुद्धांची भव्य मूर्ती उभी आहे. शांत वातावरण, सुंदर बागा आणि आजूबाजूच्या डोंगराचं दृश्य मनाला खूप प्रसन्न करतं. तर फ्रेंड्स, आता आपण आले आहोत रवांगला मध्ये, जिथे आहे हा बुद्धा पार्क आणि इथे आपण थोडा वेळ हॉल्ट घेणार आहोत आणि मग आपण जाणार आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशन गँगटॉक कडे.
ह्या पार्कचं मुख्य आकर्षण म्हणजे भगवान बुद्धांची जवळपास 130 फूट उंच भव्य मूर्ती. दूरवरूनच दिसणारी ही मूर्ती पहाडांच्या पार्श्वभूमीवर खूपच सुंदर दिसते. आजूबाजूला रंगीबेरंगी प्रेयर फ्लॅग्स, सुंदर गार्डन आणि थंडगार हवा, संपूर्ण वातावरण अगदी मनाला शांती देणारं आहे. तर ॲज युजल कोणत्याही मॉनेस्ट्री मध्ये फोटो व्हिडिओज काढणं अलाउड नाहीये. सो मी थोडंसं त्यांचं इंटिरियर काढून आणलेलं आहे जस्ट फॉर अ आयडिया, कारण आम्ही ही फर्स्ट टाइम गेलो आहोत, त्यामुळे ब्लॉग्सही आमचे फर्स्ट टाइम असणार आहेत. त्यामुळे थोडंसं तुमच्यासाठी इंटरेस्टिंग बनवायला मी थोडे व्हिडिओज कॅप्चर केले. त्याचबरोबर आधीचेही काही इंटरेस्टिंग फोटोज सुद्धा ऍड केलेले आहेत. तर ह्या ब्लॉग मध्ये ह्या मॉनेस्ट्रीचे दोन्ही दृश्य मी तुम्हाला दाखवलेले आहेत. लाईट मध्ये सुद्धा आणि लाइटिंग त्यांनी संध्याकाळी ऑन केल्यावर ही बुद्धांची मूर्ती किती ब्युटिफुल आणि इकडचं वातावरण कसं चेंज होतं लाईट इफेक्टनी तेही दाखवलेलं आहे. तर चला आता पार्क फिरून खूप भूक आणि थंडी वाजत होती. तर फ्रेंड्स, सिक्कीमला येताना आपण डिसाईड केलंच होतं की आपण इथले जे लोकल डिश आहेत ते ट्राय करू. तर आज आपण थुक्पा ट्राय करणार आहोत आणि तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी होती. इकडची ही फेमस डिश आहे, तर चला लेट्स टेस्ट इट. नूडल्स, मॅगी. तर थुक्पा एन्जॉय करत आम्ही इथून निघालेलो होतो. सगळ्याकडे बघू शकताय सगळं जे पार्क्सचे लाइटिंगच फक्त ऑन होते, बाकी सगळे बाजाराचे लाईट्स, रेस्टॉरंटचे लाईट्स बंद झाले होते, कारण इथे खूप लवकरच सगळं बंद होतं. पहाडी एरिया असल्यामुळे इथे काही रूल्स वेगळे आहेत लँडस्लाइड्सच्यामुळे, आणि त्यातून रोड्सची कंडिशन तर तुम्हाला आम्ही दाखवतोच आहोत. त्यामुळे इकडे रात्री कोणत्याही प्रकारची ट्रॅव्हलिंग करू नये असंच सांगितलं जातं. पण आता आपल्याला आपल्या हॉटेलवर पोहोचणं फार इम्पॉर्टंट आहे. ते आहे गँगटॉकमध्ये. जवळजवळ 2 ते 2.5 तास आपल्याला प्रवास करायचा आहे पुढे. आता तर काळोखच असणार आहे पूर्ण रोड्सभर, आणि मला ही अलर्ट राहून कुचीला थोडंसं अलर्ट ठेवायला लागेल. त्यामुळे चला, जर काही इंटरेस्टिंग आलं तर नक्की तुम्हाला दाखवेन. तर आता रोड्सची कंडिशन बघा. आता इथून आपण थोडंसं नियर बाय सिटी पोचलेलो आहोत. तर आपण जिथून निघालो तिथून आणि रवांगलामधल्या काही लोकांनी प्लस टुरिस्ट आणि तिकडचे जे ड्रायव्हर्स होते त्यांनी सुद्धा आपल्याला वॉर्न केलं की रात्री प्लीज तुम्ही ट्रॅव्हल करू नका, रोड्सची कंडिशन खूपच वर्स्ट आहे. आणि त्याचबरोबर आपण जिथे पोचणार आहोत, ज्यांच्या इकडे आपण स्टे घेणार आहोत आजचा आणि उद्याचा, त्या अंकलनी सुद्धा आपल्याला वारंवार सांगितलं की लेट करू नका, रोड्स चांगले नाही आहेत. आणि आत्ताही तेही चिंतेत आहेत आम्ही पोचेपर्यंत. त्यांचे कॉन्स्टंटली कॉल येत आहेत कितपर्यंत पोचलोय. पण ह्या नाईट ट्रॅव्हलिंगमुळे इकडची ब्युटी बघायला भेटली असं म्हणायला हरकत नाही, कारण बघू शकता इकडची रोड्सची कंडिशन जशी सुधारत आहे तसे लाइटिंग्स वगैरे लावून अजून ब्युटिफुल सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि आता आम्ही पोचलो आहोत गँगटॉक, सिक्कीमची सुंदर आणि स्वच्छ राजधानी. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे शहर निसर्ग सौंदर्य, शांत वातावरण आणि आधुनिकतेचं सुंदर मिश्रण आहे. गँगटॉकची खास गोष्ट म्हणजे इथलं स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरण, रंगीबेरंगी रस्ते, थंडगार हवा, डोंगरांवर पसरलेले ढग आणि प्रत्येक ठिकाणी दिसणारे प्रेयर फ्लॅग शहराला एक वेगळीच ओळख देतात. इथलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे MG मार्ग. गाड्यांशिवाय असलेला हा सुंदर रोड कॅफे, शॉपिंग आणि रात्री लाईट्समुळे पर्यटकांच्या मुख्य आकर्षण ठरतो. आमच्या सोबत तुम्हा सगळ्यांचंही सिक्कीम मध्ये स्वागत आहे. संध्याकाळी इथलं वातावरण अगदी जिवंत वाटतं. गँगटॉक मधून कंचनजंगा पर्वतरंगाचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. सकाळी डोंगरांमधून डोकावणारे बर्फाच्छादित पर्वत पाहताना जणू स्वर्गात आल्यासारखं वाटतं. तर फायनली इतक्या रात्री प्रवास करून शेर्पा अंकलच्या घरी आम्ही आलो आणि तिथे त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं. अगदी मन भरून आलं. थँक्यू सो मच शेर्पा आंटी अँड अंकल फॉर युअर वार्म वेलकम, काइंडनेस अँड लवली हॉस्पिटॅलिटी. We truly felt at home because of your care and support. Grateful for all the beautiful memories. The way you and all your staff treat every guest with so much of care and kindness is truly amazing.
We were really inspired by your life journey and dedication towards the nation. Knowing that both of you served in the Indian Army before retirement fills us with great respect and pride. Your discipline, simplicity and positive nature are truly admirable. तर गाईज आता आम्ही पटापट फ्रेश झालोय आणि आमचं डिनर त्यांनी ऑलरेडी फोनवरच ऑर्डर घेऊन आमच्यासाठी रेडी ठेवलं होतं. तर गुड मॉर्निंग गाईज. डिनर नंतर लगेचच मी इथे ब्रेकफास्टची पण व्हिडिओ ॲड केलेली आहे. तर सकाळ झालेली आहे, आम्ही रेडी होऊन आता ब्रेकफास्टला बसलेलो आहोत. कल ऑमलेट कर दीजिए. थँक्यू. थँक्यू. सो आपल्याकडे बॉइल्ड एग झालेले आहेत, आलू अँड लोणचं, इथे दही आहे, 2 बनाना झालेत म्हणून मी खेळायला घेतलेत अर्धे बनाना. कॉफी आलेली आहे गरमागरम. इथे गरमागरम पराठे तर आहेतच आहे. तर चला, गुड मॉर्निंग ट्रायऑन टूर 6चे सगळे सबस्क्रायबर, तुम्हाला आमचे ब्लॉग जर आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण जाणार आहोत नथुला पास ह्या ठिकाणी, हायेस्ट अल्टिट्यूडवर जाणार आहोत आपण. 14,000 feet. येस. तर तिथे काय हालत होणार आहे ते नक्की आपण ब्लॉगमध्ये बघू. तर चला आता आम्ही गुड मॉर्निंग गँगटॉक. सो चला, आपण आता रेडी झालेलो आहोत आणि निघतो आहोत. लुक कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा सगळ्यांची. सो रात्री तुम्हाला हॉटेल दाखवता आलं नाही, काळोख आणि थंडी आम्हाला इतकी वाटत होती इथे. इथून पूर्ण खालची गँगटॉक सिटी दिसते आहे. हा सिट आउट एरिया आहे आमच्या फ्लोअरवर. अशी काहीशी बिल्डिंग आहे ह्यांची, होमस्टे आहे हा. चलो बेटा, तर चला आपण निघूया. सो आपण रात्री इथेच आलेलो. सो हे आमचं हॉटेल स्टेचं, होमस्टेचं नाव आहे. खूपच छान आहे, आम्हाला खूप छान वाटलं. एकच नाईट आम्ही राहिलेलो आहोत, आजची आपली सेकंड नाईट असणार आहे. पण तरी पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. खूपच फ्रेंडली आहे ती लोक. मनू कमिया, वॉक करून ये पटकन. तर फायनली आता आपण निघालेलो आहोत आपल्या फर्स्ट लोकेशनवर जाण्यासाठी. आणि अंकलने आपल्याला खूप टिप्स आणि मनूची काळजी स्पेशली खूप घ्यायला सांगितली. त्याच्यावर पण आम्हाला भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. ते घेऊन आता आपण निघालेलो आहोत. सो इथे आपण चांगलेच अडकलो गेलोय. खूपच जास्त ट्रॅफिक जाम असते. आज मी मागे बसलेली आहे. इथे बघा, इथे पुढे परमिट चेक होत आहेत. सगळे लोक आपापले पेपर्स देऊन दाखवत आहेत. सो मी पण ते धरलेलं आहे. तर मी ह्यांना. सो गाईज, फायनली आफ्टर 1 hour आपण नथुला पासला जायला निघालोय. हे बघा, इथे चेकपोस्टवर तर आपण दाखवलेले आहेत परमिट. त्यानंतर 20 रुपीज पर पर्सन गार्बेजचे पण तिकीट्स फाडत आहे. सो आता आपण रोड्स बघूया कसे आहेत. रोड्स तर तसेच असणार आहेत. आता तर आपण वरतीच्या साईडला जास्त जाणार आहोत, त्यामुळे रोड्स अजूनच स्लोपी होत जाणार आहेत. सो चला, आता काही खास आलं की दाखवते. आणि होपफुली आम्हाला स्नो बघायला भेटले पाहिजे. पाईन ट्रीज बघून घ्या वरती, खूपच सुंदर आहेत, ब्युटिफुल. काल तुम्हाला दाखवायला भेटलं नाही, फार काळोख झाला होता. आता आम्ही निघालो आहोत नथुला पासच्या दिशेने. पण त्या भन्नाट प्रवासाची मजा पाहायला मिळणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये. म्हणून आजचा ब्लॉग इथेच थांबवते. पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया आणखी सुंदर व्ह्यूज, ॲडव्हेंचर आणि अनफॉरगेटेबल मोमेंट सोबत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.